पोलीस वसाहतीमध्ये शेकडो पोलीस वास्तव्याला असतात। त्या वसाहतींमध्ये सुद्धा म्हणजेच पोलीस लाईनींमध्ये सुद्धा आता मुलं सुरक्षित नाहीयेत असं एकंदरीत दिसून येत आहे। कारण पुण्यातल्या पोलीस वसाहतीमधून अतिशय धक्कादायक असं एक प्रकरण समोर आलेलं आहे। हे संपूर्ण प्रकरण पुण्यातल्या भवानीपेठ पोलीस वसाहतीमधलं आहे। या ठिकाणी जी पोलीस वसाहत आहे त्या ठिकाणी पोलिसाच्याच एका मुलानं हे सगळं धक्कादायक कृत्य केलेलं आहे। मुळात घडलंय असं की भवानीपेठ पोलीस वसाहतीमध्ये शुभम अरुण गोरे नावाचा एक 24 वर्षीय तरुण आहे। या तरुणानं एका लहान मुलाला, एका अल्पवयीन मुलाला आपल्यासोबत चल तुला काहीतरी दाखवतो असं म्हणत तो त्याला घेऊन आला, त्याच्या घरापर्यंत घेऊन आला। त्यानंतर त्याला रूम मध्ये आतमध्ये नेलं, त्याला बेडवरती बसवलं, त्याच्याबरोबर काही अश्लील कृत्य केली। एवढं करून तो थांबला नाही। जेव्हा हे सगळं झालं आणि हा जो अल्पवयीन मुलगा आहे, चिमुकला आहे, तो जेव्हा इथून बाहेर पडत होता, त्याच्या घरातून बाहेर जात होता, त्यावेळेस याच शुभम गोरेनं त्याला धमकी सुद्धा दिली। कुणाला काही सांगितलंस तर मग तुला दाखवतोच अशा स्वरूपात त्यानं त्याला धमकी दिली आणि त्यानंतर हा मुलगा तिथून निघून गेला। अर्थातच मुलगा लहान आहे त्यामुळे तो घाबरलेला होता। 2 दिवस त्यानं कुणाला काहीही सांगितलं नाही। मात्र त्यानंतर त्यानं हे जे काही त्याच्याबरोबर घडलेलं होतं ते त्याच्या वडिलांना सांगितलं। त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली। या प्रकरणामध्ये हा जो मुलगा आहे, जो पीडित मुलगा आहे, त्याच्या आईनं फिर्याद दिलेली आहे आणि या फिर्यादीनुसार आता समर्थ पोलीस ठाण्यामध्ये या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोक्सो अंतर्गत हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा जो आरोपी आहे, ज्याचे वडील सुद्धा पोलीस असल्याची माहिती समोर येते, त्या आरोपीला सुद्धा समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केलेली आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे। आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पुण्यातल्या किंवा कुठल्याही पोलीस लाईनी या सगळ्यात सुरक्षित आहेत असं म्हटलं जातं। कारण अर्थात तिथे पोलिसांचीच कुटुंब असतात। मात्र पोलिसांचीच कुटुंब असलेल्या ठिकाणी पोलिसांच्याच मुलांकडून जर अशा पद्धतीचे धक्कादायक प्रकार होत असतील तर हे सगळं प्रचंड चिंताजनक आहे आणि लवकरात लवकर या आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। अर्थात या प्रकरणामध्ये आता समर्थ पोलिसांकडे हा सगळा गुन्हा असल्यामुळे पुढे आणखी या प्रकरणात काय काय होतं, या आरोपीवरती कोणत्या स्वरूपाची नेमकी कारवाई केली जाते आणि या आरोपीनं आणखी काही मुलांबरोबर याआधी असं काही केलेलं होतं का, हे सगळं सुद्धा तपासातून निष्पन्न होणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।